विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। पहिल्यांदा आई भवानीचा सगळ्यांना आशीर्वाद आहेच आहे। मी दिगंबर पांडुरंग जाधव। आज एका व्यक्तीची राजेंद्र दिगंबर माने यांची मी बाईट बघितली आणि आज मला वाटलं की आज मीडिया पुढे यावं असं मला वाटलं। तरी आज दिगंबर मानेने जी वक्तव्य केलं आहे त्याचं नाव राजेंद्र माने उर्फ बाहुबली म्हणते, असं म्हणते त्याला बाहुबली। तरी त्यानं आज जी वक्तव्य केलं आहे, आज विनोद भैया पिटवंगणे, विशाल छत्रे, विजू गंगणे यांची जी नावं घेऊन 2 नंबर द्यायचे कारनामा जी सांगितलेला आहे त्याचा कारनामा सांगण्यासाठी मी आज मीडियासमोर आलेला आहे। आज जी राजेंद्र दिगंबर माने उर्फ बाहुबली जी सांगतो मी दुसऱ्या तांदळातला आहे किंवा मी असा आहे तसा आहे, सिक्युरिटी गार्ड घेऊन सोबत आज सिक्युरिटी गार्ड आहे, पोलीस डिपार्टमेंट त्याला पूर्ण सपोर्ट आहे, तरी डिपार्टमेंटच्या नावानं बॉम्ब करतो की डिपार्टमेंट मॅनेज आहे, डिपार्टमेंटने मॅनेजमेंट झालेले आहेत। असं काही नाही। अरे चोर तू आहे, चोर तुझं पोरगा आहे, 2 नंबर धंदे तू करतो, सगळ्यात तू करतो राजा माझी बाहुबली। अरे बाबा व्यवस्थित तुझा आधी उलगडा कर आणि पुन्हा लोकांवर टीका कर। आज जी टीका करतो विनोद भैया पिटवंगण्यावर किंवा विशाल छत्र्यावर किंवा विश्व गंगण्यावर मला टीका करणे मान्य आहे आणि असलं कर ना कधी प्रूफ दाखवते धंदे केले ती तुझा प्रूफ मी दाखवतो। तुझं पोरं काय करतंय, मॅच धंदे कोण करतो, तूच करतो। मॅच धंदे का 2 नंबर धंदे गुटख्यामध्ये तूच धंदे करतो। आज ती प्रमोद मुंगूस नाव तुझं प्रमोद कदम ह्यालाच आहे, काल त्यांनी पकडलं होतं मॅचच्या धंद्यामध्ये। ही माझं वक्तव्य तुम्ही अजून व्यवस्था लोकांमध्ये ही असं बोला तसं बोला काही नाही। तर आज मॅचचा धंदा जी असं त्याला करतो ही राजेंद्र दिगंबर माने उर्फ बाहुबली। आणि दुसरा विषय मी सांगतो, तुम्हाला मी मुंगूस हाच माणूस आहे ते डिटेल आज मी SP DSP किंवा मुख्यमंत्र्याला मी पाठवलं पत्र, जसं पत्र पाठवतो ना मी पत्र घ्या कागद घ्या ही मी पाठवलंच आहे। आणि बोलण्याचा उद्देश माझा काय हे डिटेल हुडका आणि चोर आहे 100% तुम्हाला सापडेल। मी पोलीस प्रशासनाला सांगतो की ह्याला पकडा आणि ह्याला धरा, एवढीच माझी विनंती आहे। आणि नाव कुणाचं घेऊ नको बाळा, पहिला तू चोर आहे, तू दुसऱ्या तांदळात नाही, हीच तुम्हाला सांगायचा उद्देश माझा आहे। आणि मी काय बोलू शकतो ती तुम्ही पत्रकार परिषदेने मला विचारा। नेमका त्याने चोर काय करते इथं तुळजापूरमध्ये काय करते नेमका? अहो जागा हा नेट अंदाज आहे। आज जी त्या मायमौरीचा सरडे मॅडमचा अहो विचारा अन्याय किती आहे, तुम्हाला आज व्हिडिओ क्लिप टाकलेले आहे, आज त्याला मारहाण केलेलं आहे, त्याला केस मध्ये पोर केलेला आहे। अहो लोकांची प्लॉटिंग जागा आणणे, लोकांना धमकी देणे, अहो त्या गाठला सुद्धा लेकरं सांभाळतो, त्याची फुटाच मिळायची गाठला लेकरं सांभाळ लावतो, टोपलं उचल लावतो, पोलीस प्रोटेक्शन लावायची त्याला जी संरक्षण दिले त्या पोलिसांना त्यानं टोपले सांभाळ लेकरं सांभाळ लावतो। एवढं दुर्दैव आहे पोलीस प्रशासनाचं। काय काय म्हणजे काय लागतं जागा हाणणे त्याचं तुमचं चालतात आहे आणि परत गुण काय नेमका कुणाच जागा आणल्या तुळजापूरमध्ये त्यांनी? अहो जागा आणली म्हणजे आज भूखंडमधली ती जागा म्हणजे दुकानाची जागा ती भूखंडच आहे, अतिक्रम केलं आहे आणि नगरपालिकेनं 100% पाडा म्हणून नोटीस दिलेली आहे। अजून काय तू चढता तू राजा बाहुबली, तू बाहुबलीच आहे तू। अजून काय तुम्हाला सांगा या उत्तर विचारा। त्याच्यासाठी तुम्ही काय SP ला पिशवीला तक्रार दिली होती का? अहो वारंवार दिलेत, माझ्यावर सुद्धा मारहाण झालेली आहे। राजेंद्र दिगंबर उर्फ बाहुबली त्यानं मला सुद्धा मारहाण केलेली आहे, माझी NC दाखल झाली आहेत। आणि सांगतो नुसतं कारण काय मी जनतेसाठी करतो, काय करतो जनतेसाठी, तू लोकांची जागा आणतो बरे। अरे बाहुबली तू बाहुबलीच राहणार आहे, तू किती बी कागदपत्र लोकांची चोराचं बट्या करून जाऊ काय काम करतो, टेलर माणूस आज लोकांची शेत आणतो, आज 40 लाखाच्या गाडीमध्ये हिंडतो, कशात तू रे चोऱ्या चोर बाड्या हा? अरे बाहुबली तू लोकांना खोटं फुटवू नको, तू चोर आधी पहिल्यांदा ही दाखवून दे, लोकांची जमिनी जागा हाणू नको आणि
एखादा माणूस चुकला की त्याला सारख्या गोष्टीचा आपल्या तुळजापूरच्या लोकांनी राजकीय लोकांनी बी मागं लागून मान्य केले ना, ठीक आहे. अहो तुमच्यामुळं ती स्वभावाला चोर की बाबा आणि हे केलं ते केलं. मी तेवढा मोठा नाही त्या पडाचा, पण 100% ह्या भाऊला सांगा तुमच्या माध्यमातून की तू चोरच आहे आणि चोरच राहणार तू. जय शिवराय. आज मीडियासमोर येणारा दिगंबर पांडुरंग जाधव येण्याचा उद्देश असा आहे की आज जी मी बाईट दिगंबर माने यांची बघितली आहे, बाहुबली आहे ती, असा उद्देश नाही. दुसरा विषय असा आहे की बोलताना तू बोलण्यावरती विषय नाही राजा, तू बोलण्याचा विषय नाही, तुझी लायकी नाही राहणार बोलण्याची. तू बोल, आमच्यावर बोल किंवा दुसऱ्या व्यक्तीवर बोल, ही मान्य आहे. तू एवढी बोलण्याची तुझी लायकी नाही, तू चोर आहे. अरे तू प्लॉट हाणतो ही जगाला माहीत नाही, तू शेत हाणतो ही जगाला माहीत नाही. अरे दुसरा विषय, मॅच धंदा तर तूच चालतो. आज मुंगूसला कोण केले? तू मुंगूस प्रमुख कदम कुणाचा माणूस आहे? तुझाच माणूस आहे. आज गोव्या गुटखा कोणी तो तूच शिकतो आणि आम्हाला म्हणतो का 2 नंबर धंदे करतो म्हणून. पिठोने 2 नंबर धंदे करतो, विचू धंदे करतो, विषाच्या तरी 2 नंबर धंदे करतो. अरे तू टेलर होता भाड्या आणि आता मला म्हणतो का, आम्हाला म्हणतो का आमच्या माणसाला ते करतो का तू? अरे ही चुकीचे करू नको. पण आम्हाला बोलणार काय बोलतो? तुझी लायकी ना रे भाड्या, त्या गोष्टीवर तू बोलू नको. तुझी लायकी सुद्धा नाही. तुझा पोरगा काय करतो? झोपडपट्टी दादा याच बट्टा करतो, लोकांची तळमळ गोष्टी घेतो हा, आणि आम्हाला सांगतो काय दुसऱ्या चांगला का बरे बाहुबली राजा आणि राणादाची बरोबरी करतो तू. अरे राणादाची तू बरोबरी करू शकत नाही, तुझी पात्रता नाही. भाड्या नीट वाट. तुला म्हणजे आम्ही सोपं सगळ्यांनी सोडलं म्हणजे तुला समजू बाहेरल्या आवडा तुळजापूरमध्ये आला तू, कुठला त्या सावरगावच्या काठीचं काय मला माहित नाही. तू कुठला तू आता नाव गटला, पुन्हा नाव गटला तू. माझी तुझी गाठच आहे भाड्या. धंदे तुझे सगळे बंद केलेत, सगळ्या अधिकारी वाचलेत. एक अधिकारी तुझ्या पळ्यात मिळाला फाशी घेऊन, विष खाऊन. तुझे धंदे सगळे बंद केले, त्यांच्या पुढे तुझे धंदे बंद करणार मी. हप्त्याची गोळा करतो तू सगळ्या अधिकारी कोण, तहसीलदार, ग्रामपंचायत, पंचायत समिती हे सगळं बंद करणार मी. तुझं भाड्या केलं बंद. राजा बाहुबली माझं नाद करू नको तू आणि आमच्या माझीच नाव घेऊ नको तू. ही तुला लास्ट तुला सांगण्याचा उद्देश आहे. राजेंद्र बाहुबली 2 नंबर धंदे त्याचे काय आहे नेमका तुळजापूरमध्ये? नेमकं काय हो? लुटमार करणे, मायमौली जागा आणणे. पत्रकार साहेब तुम्ही तरी चौकशी करा, तुम्ही शहरावर जावा. अहो नगरपालिकेने मी आताच सांगतो, पहिलेच सांगितलं नगरपालिकेनं नोटीस काढली त्याचे घर पाडा म्हणून, तरी प्रशासन त्याची दखल घेत नाही, त्याचं घर पाडत नाहीत. आणि दुसरेच मंदिर जातो, तिथले हप्ते गोळा करतो, तहसीलमध्ये तो हप्ते गोळा करतो, त्याचा पोरगा याचबट्टा करतो. शेत आणलेला आहे त्यानं त्या भोसलेचं. ती बिचारा गपचिप गेली म्हणा इज्जता म्हणून गप बसला, ती भोसले बी अहो अजून सर्टिफाईड त्याला मागायची त्याची जमीन, ती शेत किंवा त्याची ती प्लॉट सांगण्याचा उद्देश. ती बिचारी दाटची निघाली, हिंमतवान निघली सर्टी मॅडम. आज तिच्यावर काय कळालं आहे की जनतेला कळत नाही. आणि मला सांगतो हे 2 नंबर देत. अरे चोरा राजा बाहुबली नीट वाट. तुला एक ना एक दिवस फेडच आहे आणि मग बाई तुला बी बघणारच आहे. समजू नका असं. आणि गाव सोडून जाणार आहे तू. ही बी घे, ही शब्द माझा लास्ट बनतो रे. तू गाव सोडून जाणार आहे आणि तुझं पोरं तुला मारणार आहे पुन्हा भविष्यात. ही माझा म्हणण्याचा उद्देश आहे. आणि त्याला सांगतो ही चोर आहे, चोराचं लक्ष देऊ नका. मीडियालाही माझी कळकळीची विनंती आहे. जी मीडिया दाखवते ना राजेंद्र ही बाहुबली हे असं आहे, त्याचा चोर आहे ही तुम्हाला सांगतो. काही नाही, चोऱ्या करून मोठं झालाय. टेलर साधा माणूस होता, हो टेलर होता. ही जेव्हा लुटमार करायला चालू केली त्यानं लोकांवर माहिती आता टाकून, त्यामुळं गाडी घेऊन उठतो. अहो एका कुटुंबामध्ये बघा बसून चौघ आहे त्याच्या घरात. कसं घर चालतंय? हप्त्यावर चालतंय, भाड्यावर चालतंय. त्याच्या लोकांची भाडे खाऊन जगणारा मावसाई राजा बाहुबली. आणि माझी टाकतो आणि लोकांची पैसे गोळा करून तो. बघा त्या क्लिप बघा, त्यामध्ये ती क्लिप टाकली होती मी, स्वतः मी टाकलेली आहे. काय
मारतो त्या माणसाला, त्या इंग्रजच्या माणसाला, त्याच्या पोरगंती आवडत होते, पाणी डोळ्यातलं पाणी काढतो ते अन्याय सांगतो काय, आणि घरात घेऊन बाहेर येतो. आणि दुसरी गोष्ट, अहो त्या डिपार्टमेंटला तर किती काय राबितो हो, चहा तर पाचतच नाही भाड्यात, टोपला भाजीपाला ना. अहो SP साहेबाला मी विनंती करतो, काही उपयोग नाही. अहो तर शिक्षण करून एवढं रक्ताचं पाणी करून ह्याची चाकरी करायची पाळी आहे राजे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.